ॲग्रो विजन नागपूर ह्यांनी आयोजित केलेल्या या मेडिसिनल प्लांट कार्यशाळेच्या त्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित माननीय श्री गिरीश गांधीजी, श्री रमेश मानकरजी, श्री सी.डी. माईजी, डॉक्टर बुंदा काटेजी, डॉक्टर राजेंद्र काळेजी, ऑर्गनायझर आणि गेली 8 वर्ष हे ॲग्रो विजन हा एक्सपो चांगल्या पद्धतीने इथं करून घेणारे श्री रवी बोराटकरजी, श्री रामदासजी, श्री अशोकजी, समोर बसलेले सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, खरोखरच शेतकऱ्यांना संपन्नतेचा मार्ग दाखवणारा या कार्यक्रमाला इथं उपस्थित राहायला फार आनंद होत आहे। ॲग्रोविजन गेली 8 वर्ष उत्तम प्रकारे शेतकऱ्यांना कशा पद्धतीचं मार्गदर्शन करत आहेत आणि नुसतं मार्गदर्शन नसून त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करावं हे आताच माननीय माई यांनी तुमच्यासमोर ठेवलेलं आहे। माननीय प्रधानमंत्र्यांचं जे स्वप्न आहे की 2022 पर्यंत देशातली प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न हे डबल झालं पाहिजे आणि त्या पद्धतीचे प्रयत्न हे सरकारचे चालू आहेत आणि अशा या कार्यक्रमामुळे निश्चितपणे हे प्रयत्न जे पूर्णत्वाला नेण्यासाठी त्याचा निश्चितपणे उपयोग होत आहे। त्यामुळे मला फार आनंद आहे। आयुष मंत्रालय या संदर्भात आजचा जो विषय आहे हा विषय फार महत्त्वाचा आहे आणि गेली कित्येक वर्ष प्रांजळपणे आपल्याला कबुली दिली पाहिजे की हे जे काम आहे ते निश्चितपणे गेली कित्येक वर्ष आधी सुरुवात व्हायला पाहिजे होती। आज जो शेतकरी कुठेतरी आक्रंदित आहे कारण त्याचा खर्च आणि उत्पन्न याच्यात मेळ कसाच बसत नाही। त्यामुळे आमची सरकारची जबाबदारी आहे आणि होती की जो आम्हा सर्वांना पोचतोय त्यांच्या श्रमामुळे आम्ही सर्व चांगल्या पद्धतीने जगतोय अशा पद्धतीचे दिवस यायला नको होते। परंतु मी खरोखरच माननीय प्रधानमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी जे खातं माझ्याकडे आहे आयुष खातं, आयुष मिनिस्ट्री ही सत्तेवर आल्यानंतर अवघ्या 6 महिन्यात त्यांनी या सगळ्या गोष्टीचा आजचा जो विषय आहे तो विषयावर त्यांनी चिंतन करून हे मंत्रालय एक लहानसं आरोग्य आणि आपलं हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर जे होतं त्याच्यातला एक विभाग होता लहानसा, परंतु काहीच ॲक्टिव्हिटी नव्हती, नावापुरता विभाग होता आणि त्यामुळे आयुष मंत्रालय काय काय करू शकतं याच्यात किती काय काय खास या सर्व शेतकऱ्यांसाठी देशासाठी जगासाठी काय दडलेलं आहे याचा विचार करून जवळजवळ 9 नोव्हेंबर 2014 ह्या मंत्रालयाची माननीय प्रधानमंत्रीजींनी स्थापना केली। तत्पूर्वी केंद्रामध्ये केवळ आयुष चिकित्सा पद्धतीसंबंधी केवळ आयुष विभागापुरती एवढेच मर्यादित होती आणि त्यामुळे फारसं काम पुढं ढकलत नव्हतं, पुढं जात नव्हतं। परंतु आयुष मिशन हे मंत्रालयामध्ये आयुष मिशनची स्थापना केली आणि या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं या देशाचं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढू शकेल म्हणून नॅशनल प्लांट बोर्ड, मेडिसिनल प्लांट बोर्डची स्थापना केली आणि गेली ही 2-3 वर्ष त्याच्या अगोदरही होतं, परंतु फारसा पैसा जो बजेट येतो तो फारसा पैसा खर्च होत नव्हता आणि त्यामुळे या 3 वर्षात आम्ही नॅशनल प्लांट बोर्डला म्हणजे नवीन अशा पद्धतीची जी औषधी दुर्मिळ औषधी आहे आता याच्यापुढे लागणारी म्हणजे आज खरोखरच मला सांगायला आनंद वाटतोय की देशातच नव्हे तर परदेशातून सुद्धा या सगळ्या गोष्टीला आज हळूहळू मान्यता मिळत आहे आणि ही मान्यता
मिळवण्याचं कारण म्हणजे आज जो काही प्रचार प्रसार या आपल्या आयुष पद्धतीचा झालेला आहे आणि त्यामुळे जवळजवळ आज आपण म्हणू शकतो की जवळजवळ 10 राष्ट्रामध्ये आमचे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग झाले, ॲग्रीमेंट झालेले आहे की आपण बरोबर रिसर्चमध्ये आणि या सगळ्या आयुर्वेदामध्ये आपण बरोबर काम करू, रिसर्चमध्ये काम करू. जवळजवळ 12 राष्ट्रामध्ये आपले युनिव्हर्सिटीमध्ये, या राष्ट्रांच्या युनिव्हर्सिटीमध्ये आपली आयुर्वेदाची जास्त आयुर्वेदाचा चेअर्स प्रस्थापित झाले आहे. आपलं आयुर्वेदाचं शिक्षण तिथं सुरू झालेलं आहे आणि अशा पद्धतीने जवळजवळ 28 देशामध्ये आपलं ह्या आयुषचं एक सेंटर हे सुरू झालेले आहे. म्हणजे अशा पद्धतीने बाहेरच्या देशातून सुद्धा आपल्याला प्रस्ताव येत आहेत आणि पुढं जर आपण हे सगळं घेऊन जर आपण उत्तम प्रकारे पुढे जाणार असेल तर जो डिमांड उद्या येईल, जी मागणी उद्या येईल, त्यासाठी मला वाटतं रॉ मटेरियल आणि आपले मेडिसिनल प्लांट हे अपुरे पडेल आणि अपुऱ्या पडल्यानंतर जे काय आहे ती संपत्ती आपण गमावून बसू. त्यासाठी या आयुष मिशनच्या माध्यमातून ज्या संस्था NGOज आहेत त्या या सगळ्या गोष्टीसाठी धडत आहेत. परंतु आयुष मिशनच्या माध्यमातून आपलं हे मेडिसिनल प्लांट बोर्ड उत्तम प्रकारे काम करत आहेत. चांगलं बजेट म्हणजे आपण राज्य सरकारच्या माध्यमातून आणि NGOज आहेत अशा ज्या संस्था आहेत त्या संस्थाच्या माध्यमातून प्लांटेशनसाठी 90% निधी, जर 5 करोड लागले तर त्यातून 90% निधी आपण या संस्थेला आणि राज्य सरकारला देत आहोत आणि अशा पद्धतीचं हे काम प्लांटेशनचं काम परत सुरू झालेलं आहे. साधारण आयुष चिकित्सा पद्धतीमध्ये आयुर्वेदा, योग, युनानी, सिद्धा आणि होमिओपॅथी अशा 5 यांचा समावेश आहे. त्याच्यात 16 रिक्पा आता नवीन जोडलेली आहे आणि अशा या सगळ्या माध्यमातून जास्तीत जास्त जे होमिओपॅथीसुद्धा असेल परंतु झाडांच्या माध्यमातून, वनस्पतीच्या माध्यमातून त्याची औषधे बनत आहेत. त्यामुळे मेडिसिनल प्लांट हा त्याचा प्रमुख घटक आहे. त्यामुळे ह्याच्याकडे आपण कशा पद्धतीने लक्ष द्यावं हे आता हळूहळू सुरुवात झालेली आहे आणि मला वाटतं ज्या अनेक दुर्मिळ वनस्पतीसुद्धा हळूहळू म्हणजे आता त्या हळूहळू कमी व्हायला लागले आहेत, त्यांचंसुद्धा संवर्धन करण्याचं काम जे आहे म्हणजे अशा पद्धतीने आम्हाला जोराने सुरू करावं लागेल. काम सुरू झालेलं आहे आणि ते सुरू करावं लागेल. मला वाटतं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी आज जर आपण उशीर केला तर कदाचित पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही आणि त्यामुळे वनस्पती गोळा करताना अत्यंत अवैज्ञानिक पद्धतीचा वापर केला जात असल्यामुळे अनेक औषधी वनस्पती दुर्मिळ होत चाललेल्या आहेत आणि ही परिस्थिती बदलायची असेल तर त्यासाठी औषधी वनस्पतीचं रक्षण, त्यांचं संरक्षण, संग्रह करण्याचा जो वैज्ञानिक पद्धतीचे जे शिक्षण आहे त्याचा संग्रह व त्याची लागवड यासाठी योजनाबद्ध प्रयत्न करणं आवश्यक आहे. असे तातडीने केले तरच आमचा हा जो विषय आहे तो पुढे निश्चितपणे जाईल. नॅशनल मेडिसिनल प्लांट बोर्ड व इंडियन काउन्सिल ऑफ फॉरेस्ट्री रिसर्च अँड एज्युकेशन यांच्या अहवालानुसार जी सद्य परिस्थिती आहे 2004-2005च्या तुलनेने 2014 ते 2016मध्ये औषधी वनस्पतीची मागणी जवळजवळ 5-6 पटीने वाढलेली आहे आणि 2014 ते आतापर्यंत ही औषधी वनस्पतीची मागणी 512,000 मेट्रिक टन इतकी होती. ही मागणी आता 2020पर्यंत जवळजवळ 700,000 टनापर्यंत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयुष मंत्रालयाअंतर्गत कार्यरत मगाशी म्हटल्याप्रमाणे नॅशनल मेडिसिनल प्लांट बोर्डने आयुष औषधी निर्मात्यांना औषधी वनस्पतीच्या कच्च्या द्रव्यांचा शाश्वत पुरवठ्यासाठी अनेक योजना हाती घेतलेल्या आहेत. त्या औषधी वनस्पती आणि नैसर्गिक उपज होणाऱ्या स्थळांचे जतन करणे, त्यांची योजनाबद्ध लागवड करणे याबाबत जागरूकता निर्माण केली जात आहे. त्यामुळे शेतकरी, औषधी वनस्पतीचे पुरवठादार व व्यापारी तसेच त्यांचा वापर करणारे औषधी निर्माते ह्यांना निश्चितपणे लाभ होत आहे. औषधी वनस्पतीची लागवड केल्यामुळे जंगलातून त्याचा होणारा विनाश थांबून जे शेतकरी वनस्पतीची लागवड करणार आहेत त्यांचा आर्थिक लाभही निश्चितपणे मिळणार आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या म्हणजे आज मगाशी डॉक्टर वृंदाने म्हटल्याप्रमाणे
आज ह्या वनस्पती फक्त जंगलामध्ये तिथं हे त्यांच्यावर अवलंबून राहून चालणार नाही. या वनस्पतीची लागवड उत्तर प्रकारे होते आणि अशा ज्या जाती आहेत त्या शेतकऱ्यापर्यंत जर आपण पोहोचवल्या तर निश्चितपणे हे प्रोडक्शन पण आपल्याला वाढेल आणि त्याचा मोबदला आज प्रोडक्शन कंपनी जी आहेत फक्त आम्हाला त्याचा मधला जो दुवा आहे ह्यांना तिथं जोडायचं हे काम निश्चितपणे करायचं आहे. आणि ह्या माध्यमातून मला वाटतं शेतकऱ्यांची जी वर्षाची इन्कम आहे आणि हे जर असं क्रॉस क्रॉप त्यांनी लावलं वनस्पती म्हणजे खाली धरा तुम्ही तुळशी धरा, या तुळशीचा केवढा वापर आहे आणि मला वाटतं 3 महिन्यांनी ही तुळशी जी आहे ती 3 महिन्यांनी त्याचा क्रॉप आपण काढता येईल असं मला वाटतं. मी काही तज्ज्ञ नाही आहे. त्यामुळे अशा ज्या छोट्या वेळामध्ये उत्पन्न होणाऱ्या ज्या काही औषधी आहेत त्या औषधी जर आपण शेतकऱ्यांना व्यवस्थितपणे दिल्या जसं डॉक्टर माहीने सांगितल्याप्रमाणे की ह्या ज्ञाना जर आपण करायला दिल्या तर निश्चितपणे आपण याच्यामध्ये वाढ करू शकू असं मला वाटतं. आणि त्यासाठी आपण हे जे काही प्रयत्न करत आहात हे सगळ्या गोष्टी आहेत परंतु त्याचं मॅनेजमेंट जे आहे ते आपल्याला व्यवस्थितपणे करायला पाहिजे. आणि ह्या पद्धतीनं थोडासा पैसा आणि ही जर लागवड आपण त्यांच्याकडून करून घेतली तर या देशाचा जो राजा आहे तो शेतकरी निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं आपलं जीवन जगू शकणार आहे. मला एक अनुभव मी कृषी मंत्रालयामध्ये जवळजवळ 1 वर्ष 6 वर्ष काम केलं केंद्रामध्ये अटलजीच्या सरकारमध्ये आणि मला सांगायला आनंद वाटतो मी एक प्रयोग केला होता की जे ऊसाची लागवड करतायत त्याच्यामध्ये जी जागा राहते बरीचशी 2-2.5 फुटाची जागा असते त्याच्यात आम्ही इंटरनल क्रॉप त्यांना एक काही आपण संस्था घेतल्या त्यांच्या सहकार्याने त्यांना इंटरनल मूग डाळ म्हणा अन्य सगळ्या गोष्टी त्याच्यात लावायला दिल्या आणि 3-4 महिन्याच्या आतमध्ये म्हणजे ऊसाचा क्रॉप चांगलं झालं ह्याचंही पाणी त्याला त्याच पाण्याने हेही झालं आणि त्यांचं जे उत्पन्न झालं त्यामुळे मोर दॅन डबल इन्कम त्यांना मिळालं. म्हणजे याचा खर्च जो होता वर्षातून जे काही ऊसावर इन्कम मिळत होती ती तशीच्या तशीच राहिली बाकी सर्व खर्च या इंटरक्रॉपमध्ये त्यांना मिळाला. आणि त्यामुळे अशा पद्धतीचे प्रकल्प जर आपण केले तर निश्चितपणे मला वाटतं की जो आपला मोठा आहे जो आपला महत्त्वाचा जो विषय आहे शेतकऱ्यांची इन्कम डबल करणं त्याचबरोबर या सगळ्या गोष्टीचा पुरवठा जो आहे तो पुरवठा जर आपण येणाऱ्या काळात तर तो पुरवठा तर आम्ही जो पाहिजे तेवढं आपण करू तर निश्चितपणे म्हणजे आयुर्वेद असू दे अन्य सगळ्या आपली आयुषपॅथी असू दे या सगळ्या गोष्टी सगळ्यांना रोजगार देऊन या देशाच्या शेतकऱ्यांना एक चांगला आधार देऊ शकते असं म्हणायला हरकत नाही. औषधी वनस्पतीची लागवड त्यांचा संग्रह करण्याची पद्धती संग्रह केल्यानंतर त्यांची साठवण करण्याच्या पद्धती तसेच या वनस्पतीचा पुरवठा शाश्वत ठेवण्यासाठी करायचे जे उपाय यासारख्या विविध विषयांच्या ज्ञानाचा प्रसारासाठी मला वाटतं हे नॅशनल मेडिसिनल प्लांट बोर्ड कार्यशाळा परिसंवाद प्रशिक्षण व अभियान यासारखे विविध उपक्रम राबवत आहे. अशा उपक्रमाद्वारे औषधी व सुगंधी वनस्पतीविषयक ज्ञानाचा प्रसार होऊन शेतकरी संशोधन औषधी निर्माते तसेच औषधी वनस्पतीचे पुरवठादार आहेत त्यांच्यामध्ये समन्वय साधला जाणे फार आवश्यक आहे. आणि ह्यामुळे औषधी वनस्पतीच्या या शेतीमुळे औषधी वनस्पतीच्या वाढती मागणी केवळ पूर्ण होणार आहे असं नाही परंतु शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याचा आर्थिक लाभ हा उत्तम प्रकारे त्यांना मिळणार आहे. त्यात कॉन्ट्रॅक्ट शेतीमध्ये शेतकऱ्याला बायबॅक कराराद्वारे कारखान्याकडून खरेदीची हमी मिळून आर्थिक लाभ प्रत्यक्ष त्यांच्या पदरात पडणार आहेत. या दृष्टिकोनातून राष्ट्रीय आयुष अभियानामध्ये औषधी वनस्पतीच्या लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे. जंगलाच्या सान्निध्यात अनेक औषधी वनस्पतीची वाढ सहजपणे होऊ शकते. याचा विचार करून ॲग्रो फॉरेस्ट्रीद्वारे औषधी वनस्पतीच्या लागवडीसाठी व शेतीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. धान्याच्या पारंपरिक शेतीबरोबर औषधी वनस्पतीची लागवडी केली जाऊ शकते. अशा शेतीमुळे शेतकऱ्याला निश्चितपणे नियमित उत्पन्नाचा खात्रीलायक स्रोतही मिळू शकतो आहे. या संदर्भात नॅशनल मेडिसिनल प्लांट हे पूर्णपणे शेतकऱ्यांना याचा जो पुरवठा त्यांचा पुरवठा जो आहे व्यापार तसेच त्यांची खरेदी करणाऱ्यांना उपयोगासाठी ई चरक या सगळ्या गोष्टी आपण एक ॲप निर्माण केलेली आहे आणि ही ई चरक नावाने जी ॲप आहे ही मोबाईल ॲप आहे ती विकसित केलेली आहे. त्या ॲपद्वारे औषधी वनस्पतीचे विक्रेते व खरेदीदार यांच्यामध्ये सहज संपर्क साधणं शक्य होईल.
नॅशनल मेडिसिनल प्लांट्स बोर्ड शेतकऱ्यासाठी औषधी वनस्पती संबंधात गुड कल्टिवेशन प्रॅक्टिसेस व गुड कलेक्शन प्रॅक्टिसेस या विषयावर कार्यशाळा आयोजित करत असते. या कार्यशाळेमुळे शेतकऱ्यांच्या औषधी वनस्पतीच्या शेती अद्ययावत ज्ञान प्राप्त होते. त्याचप्रमाणे औषधी वनस्पतीचे संग्रहण करणाऱ्यांनाही त्यांच्या औषधी वनस्पतीचे संग्रहण करण्याच्या वैज्ञानिक पद्धतीचं ज्ञान प्राप्त होत असतं. या कार्यशाळेमधनं औषधी वनस्पतीच्या खरेदी विक्रीच्या संधीही विक्रेता व खरेदीदारास निश्चितपणे मिळणार आहेत. याबरोबर नॅशनल मेडिसिनल प्लांट बोर्ड शेतकऱ्यांना औषधी वनस्पतीच्या शेती व संरक्षणासाठी व औषधी वनस्पतीची या क्षेत्रांत संशोधनासाठी विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य पुरवत असतं. आजच्या या एक्सपोला याविषयी जी काही जिथं चर्चा चालू आहे, दोन गोष्टी माननीय श्री माईजींनी सांगितलेल्या आहेत. जिथं जिथं क्रॉप जास्त होतं त्यामुळे असे प्रसंग येतात की शेतकऱ्यांना ते क्रॉप रस्त्यावर टाकावं लागतं. याचा निश्चितपणे सर्वे झाला पाहिजे. मी आमच्या माध्यमातून हे निश्चितपणे वरिष्ठ आपले जे मंत्री आहेत त्यांच्याकडे हे जे विषय आहेत ते पोहोचवण्यासाठी नक्कीच मी मदत करीन. आणि त्यामुळे आज जर शेतकऱ्यांचा या देशाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर शेतकरी हा बलवान झाला पाहिजे. आणि त्यामुळे शेतकरी बलवान झाला पर्यायाने हे राष्ट्र बलवान होईल याच्यात अजिबात शंका नाही आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीनं आपण कशा पद्धतीने त्याचे मदत करू अशा काही गोष्टी मी इथे बसलेल्या सर्व मान्यवरांना विनंती करतो आहे की ह्या आपल्या आयुष मिशनमध्ये किंवा ह्या लागवडीमध्ये आम्ही कशा पद्धतीचं फास्ट ट्रॅकवर हा विषय घेऊन जाऊ या संदर्भात काही सूचना असेल तर मी निश्चितपणे तुमच्याकडे त्याची मागणी करतो आहे. ते तुम्ही पुरवाव्यात आणि त्या पद्धतीनं आपण बरोबरच या सगळ्या गोष्टी घेऊन पुढं जाऊ. आणि ह्या आपण जर अशा पद्धतीने सगळ्यांचं सर्वांचं सहकार्य, कारण आपण कितीतरी सरकारी प्रोजेक्ट किंवा स्कीम्स असल्या परंतु लोकसहभागाशिवाय ते कधी पूर्णत्वाला जात नाहीत. त्यामुळे जनतेचा सहभाग आणि संस्थांचा सहभाग जिथं असेल तेव्हा ते आपण पूर्णत्वाला निश्चितपणे नेऊ शकू असा माझा विश्वास आहे. आणि आजच्या या नव्या ॲग्रोव्हिजनच्या हा समारंभ औषधी व सुगंधी वनस्पतीच्या शेतीचं महत्त्व अधोरेखित करून शेतकरी बांधवांना आर्थिक उत्पन्नाचे एक नवीन दालन खुलं करून देणारा आहे याविषयी शंका नाही. याबद्दल माझ्या मनात खूप आनंद होत आहे की हा आयुष मंत्रालयाचा विषय आपण पुढं नेलेला आहे. आणि त्यामुळे मी या नव्या ॲग्रोव्हिजनच्या ऑर्गनायझरना आयोजकांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि या समारंभाला या सगळ्या ॲग्रोव्हिजनला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. भारत माता की जय.